एखादं संघटन जातीवर उभं राहतं. एखादं संघटन विचारांवर उभं असतं आणि एखादं संघटन राजकीय धोरणावर उभं असतं. राजकारण असेल, समाजकारण असेल किंवा वैयक्तिक स्वतःचं संघटन, हे सगळे फेस व्हॅल्यूमुळे त्या ठिकाणी निर्माण होतात. राजकारणात चांगला चेहरा असेल तर यशस्वी होतो किंवा तो लढण्यासाठी प्रयत्नशील असतो. समाजकारणामध्ये सुद्धा तुमच्याकडं आयडिओलॉजी असेल, तुम्ही समाजासाठी काहीतरी देणं लागता म्हणून लोक तुमच्या जवळ येतात. किंवा जातीचं जरी तुम्ही संघटन बांधायचा प्रयत्न केला तरी तुमच्यावर विश्वास ठेवून समाजाचा आपण घटक असतो म्हणून लोक तुमच्या सोबत उभे राहतात किंवा तुमच्या सोबत येण्यासाठी किंवा काम करण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. पण या दोन्ही तिन्ही गोष्टींमध्ये तुम्ही बारकाईने लक्ष द्या. जर तुम्ही तुमचा स्वार्थ आणला, दुसऱ्याला नेहमी डावलत गेलात किंवा दुसऱ्याचा फक्त पैशापुरता वापर करायचा आणि नंतर फेकून द्यायचं, गृहीत धरायचं नाही, किंवा एखादा पैशावाला माणूस असतो म्हणूनच प्रत्येक वेळी त्यालाच महत्व द्यायचं आणि बाकीच्यांना डावलायचं, असं जिथं होतं तिथं जो असं करतो तो माणूस स्वार्थी असतो. मला एक 2-3 मुद्द्यांवर चर्चा करायची. काही लोक फार कपटी मनाचे असतात, स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन 0 असतं. जातीच्या, समाजाच्या किंवा राजकीय घडामोडीच्या जीवावर याला काहीतरी करायचं असतं, पण दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वतः नेतृत्व शून्य असतो. जातीचं संघटन असतं, जातीचा वापर करून तो लोकांना गोळा करतो, बॅनर स्वतःच चालवतो, चांगल्या लोकांना काहीच दिवस सोबत ठेवतो, नंतर त्यांना डावलतो, त्यांना विश्वासात घेत नाही किंवा योग्य वेळ आली की त्यांचा नामोल्लेख न करता, म्हणजे त्यांना डावलून किंवा त्यांना शाब्दिक अपमानित करून स्वतःच बरोबर नाव पुढे करण्याचा प्रयत्न करतो. आणि अजून सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्या व्यक्तीमध्ये कर्तृत्वच नाही, ज्या व्यक्तीमध्ये क्वालिटीच नाही, ज्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे बघून सुद्धा वाटत नाही की हा नेतृत्वशील असू शकतो, तो फक्त त्या जात समूहाच्या जीवावर लोकांना गोळा करत असतो. कारण सध्या जातीचे मोर्चे, जातीचे मेळावे, जातीचा संघर्ष, जातीचं आरक्षण किंवा आपलाही समाज गोळा झाला पाहिजे, आता लोकांमध्ये एक वेगळा अवेअरनेस सुरू आहे आणि आपणही डिझर्व करतो की आपण एकत्र येऊन काहीतरी चांगलं केलं पाहिजे. अशा वेळी जर कोणाचा मेसेज पडला, अशा वेळी इथं हा समाज गोळा होतोय म्हणल्यानंतर त्या समाजाची लोक बरोबर तिथं जातात. आता याच्यात तुम्ही म्हणाल कुठला समाज, तुम्ही कुठल्याही जातीच्या संघटना घ्या, कुठल्याही जातीचं संघटन घ्या, कुठल्याही जातीच्या नेत्यांनी सुरू केलेलं किंवा कार्यकर्त्यांनी किंवा समाजातल्या घटकांनी सुरू केलेलं संघटन, हे सर्वांच्या एकत्रितपणातलं ते एक फलित असतं. कारण ज्यावेळेस जात समूहाचं आत्ताचं संघटन हे व्यक्तिपूजक नाही, स्वतः पुरतं नाही, मी गेलो, माझी बायको सोबत आली, मुलं सोबत आली, आपण जिथं जातोय तिथली संख्या वाढते. मग कौटुंबिक ज्यावेळेस माणूस एकत्र येतो त्यावेळेस कौटुंबिक चर्चा होतात, मग सणवार, उत्सव, जयंती, इतर गोष्टी साजऱ्या होतात. काहीतरी कोणतरी आपल्यातला चांगला व्यवसाय करतोय त्याचं कौतुक होतं, आपल्यातलं कोणतरी राजकारणापुढे मध्ये पुढे जातोय त्यातला सपोर्ट केला जाऊ शकतो वैयक्तिक प्रत्येकाच्या मतानुसार. किंवा आपल्यातला एखादा लहान मुलगा असेल, मुलगी असेल किंवा एक तरुण युवक असेल, तो जर कुठल्या चांगल्या हुद्द्यावर किंवा त्याच्या टॅलेंटवर तो जर काही करत असेल तर फक्त घरातली शाबासकी मिळत नाही, तर एक सामूहिक समाजाचं सुद्धा म्हणजे एक सपोर्ट त्या व्यक्तीच्या पाठीशी असतो आणि ते एक बळ असतं. याचा सुद्धा गैरफायदा घेणारी काही मंडळी आहेत. आता काही लोकांनी हे सामाजिक किंवा जातीचं संघटन का करतात,
स्वतःचं घर चालवण्यासाठी, 4 पैसे मिळवण्यासाठी किंवा स्वतःची फेस व्हॅल्यू पुढे आणण्यासाठी. त्याच्या मनात फक्त स्वतःचा स्वार्थ असतो. तो म्हणत असतो सगळ्यांनी महिलांना घेऊन येत चला, त्याला गर्दी पाहिजे असते म्हणून. मग तो म्हणतो महिलांना घेऊन येत चला, आपण त्यांच्या व्यवसायाचं काहीतरी पाहू, त्यांना एक प्लॅटफॉर्म देऊ, एक वैचारिक मांडणी त्या सगळ्यांची मजबूत करू, किंवा त्यांना आर्थिक संपन्न किंवा आर्थिक बळ देण्याचं काम करू. जो व्यक्ती आपल्याकडे काही नसताना फक्त शब्दाची वल्गना करतो किंवा मोठ्या मोठ्या गप्पा हाणतो, तो माणूस इतका फॉल्टी असतो आणि इतका घातकी असतो, तो कधीच काही करत नसतो. आणि सगळ्यात शेवटचं मला एवढं सांगायचंय, जो व्यक्ती जात, सामाजिक किंवा राजकारण कुठलंही संघटन असू द्या, दुसऱ्याला मोठं कधीच करत नाही. एखादा मोठा त्याच्याकडे कार्यकर्ता आला, एखाद्यामध्ये अंगातूनच चांगले गुण आहेत, मग ते स्त्री असो किंवा पुरुष असो, त्यांच्याकडे जर क्वालिटी असेल तर याला लगेच असह्य व्हायला लागतं. आणि तो बरोबर त्यांना कशा पद्धतीने कट मारता येईल त्या ठिकाणी त्याचं बघतो. अजून एक शेवटचा अजून सांगतो, ह्या जातीच्या संघटनांमुळं, संघटना म्हणजे जे एकत्र येतात ग्रुपमुळं, जेवढी ताकद प्रत्येकामध्ये येते ती सर्वांमध्ये आली पाहिजे. परंतु काही माणसं अशी असतात, जर क्वालिटीची माणसं एकत्र येत असतील, चांगली माणसं एकत्र येत असतील, कधीही लक्षात ठेवा, वेगळ्या वेगळ्या विचाराची माणसं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी काम करतात, पण ज्यावेळेस समाज म्हणून एकत्र येतात त्यावेळेस तुम्हाला ते सगळं एक समाज समूह म्हणूनच लक्षात घेतलं पाहिजे. पण ज्यावेळेस तुम्ही त्यांना तिथं डावलण्याचा प्रयत्न करता किंवा तो हेतू तुमचा असतो, त्यावेळेस प्रत्येक वेळी त्याला किंमत दिली जात नाही आणि तो माणूस मग आपोआप निघून जातो. आणि मग ते निघून गेलेली माणसं ते संघटन फोडून दुसरं संघटन सुरू करतात. मग ते जातीत असू द्या, समाजकारणात असू द्या किंवा राजकारणात असू द्या. आणि एकदा तुमची शक्ल पडली, वेगवेगळे तुकडे झाले, की लोक सुद्धा तुमच्याकडे येणं बंद करतात. कारण जी लोक आता जमा होतात यांनी आतापर्यंत खूप असे वेगवेगळे म्हणजे ग्रुप पाहिलेले आहेत, वेगळ्या वेगळ्या लोकांचा समूह पाहिलेला आहे. काही ना काहीतरी मुद्दा पुढे करून तिथं मिठाचा खडा टाकण्याचं काम केलं. मला एवढंच शेवटी म्हणायचंय, विश्वास ठेवून लोक एकत्र येतात, तुमच्यामुळं नाही, जातीमुळं, समाजकारणामुळं किंवा राजकारणामुळं सुद्धा. कुठलाही घ्या, विश्वासाने लोकांची मनं जिंका आणि त्यांना किंमत द्यायला शिका. तुम्ही जर इतरांना किंमत दिली तरच लोक तुम्हाला किंमत देतील. तुम्ही जर दुसऱ्याची किंमत करत नसाल किंवा स्वार्थापुरतं त्यांना जे पैशावाले त्यांची हुजरीगिरी करत असाल, पैशावाल्याला पण कळतं मला का महत्व देतोय. आणि तुमची जी लाचारी आहे ते इतर पाहणारे सुद्धा तुमच्याकडे व्यवस्थित पाहत असतात. लाचारांचा कधीच विकास झालेला पाहिलेला नाही. लाचार हा काही दिवसापुरता पुढं करतो स्वार्थासाठी. आणि स्वार्थासाठी जी लोक एखाद्याला विनाकारण महत्व देतात, त्याचं कर्तृत्व शून्य असलं तरी त्याला महत्व देतात, ती माणसं घातकी असतात, असं माझं स्पष्ट मत आहे. कदाचित मला काय म्हणायची ही गोष्ट लक्षात आली. माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न करा, चांगली माणसं गोळा करा आणि आपली ताकद इतकी दाखवा की लोकांनी आपल्याला मोठं म्हणलं पाहिजे. खरं आहे की खोटं आहे? धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र. फक्त सगळ्यांनी विचार करा, पटलं तर व्हिडिओ इतरांना शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.